हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं सानू अँड सोनी यूट्यूब चॅनेलवर. व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा. मी तुमच्यासोबत आज चिकन बिर्याणीची रेसिपी शेअर करणार आहे. खूप दिवसापासून मला ती टाकायची होती माझ्या चॅनेलवरती आणि मी आज व्हिडिओ शूट करते. तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा आणि तुम्हाला आवडली असेल तर नक्की एकदा ट्राय करून बघा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करू. बिर्याणीला लागणारं साहित्य इथं कांदा, 2 कांदे मी कट करून घेतलेले आहेत, 1 टोमॅटो, हिरवी मिरची, आलं, लसूण, कोथिंबीर आणि दही. खडे मसाले मला जास्त आवडत नाहीत. इथं मी दालचिनी, तमालपत्र आणि विलायची घेतलेली आहे. फूड कलर तुम्हाला हवा असेल तर घ्या. आणि इकडे मी चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि कोलम तांदळाची मी बिर्याणी करणार आहे. वडा कोलम तांदूळ घेतलेले आहेत आणि तुम्हाला बासमती तांदळाची करायची असली तर करू शकता. मी केली होती म्हणून मी आता कोलम एकदा ट्राय करून बघणार आहे. ह्या पण तांदळाची खूप भारी होती, एकदा मी केली होती. आणि तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा, तुम्हाला समजेल. स्टेप बाय स्टेप मी सांगणार आहे. आलं, लसूण, कोथिंबीर आणि थोडंसं मीठ टाकून एकदम बारीक अशी पेस्ट करून घ्यायची मिक्सरला. आलं लसूण पेस्ट, हळद आणि थोडंसं मीठ टाकून छान असं हे एकजीव करून घ्यायचं आणि 5 ते 10 मिनिट असं शिजू द्यायचं. मी शिजवून घेते चिकन. कोणी कोणी शिजवून नाही घेत, पण मी शिजवून घेते थोडंसं. आणि हे शिजायला ठेवते. आता सगळं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर शिजायला ठेवायचं. करायला ठेवते चिकन, पण मी असं नाही करत. 5 ते 10 मिनिट शिजवून घेते आणि नंतर मग दम द्यायला घेते बिर्याणीला. इकडं तोपर्यंत तांदूळ पण शिजतात आणि इकडे मी 5 ते 10 मिनिटच असं झाकण ठेवून शिजवून घेते. पाणी गरम व्हायला ठेवलंय. पाण्यामध्ये मीठ, खडे मसाले आणि मिरची टाकले मी. ह्याला उकळी आली ना, तांदूळ स्वच्छ धुवलेले त्याच्यामध्ये टाकायचे आणि तांदूळ थोडेसे शिजवून घ्यायचे. तांदूळ स्वच्छ धुवून मग उकळी आल्यानंतर पाण्यामध्ये टाकायचे आणि शिजू द्यायचं थोडंसं. पाण्याला पण उकळी आली आहे आणि तांदूळ टाकून थोडा वेळ शिजू द्यायचं आणि नंतर मग काढायचे तांदूळ. छान असा कलर पण आलाय खड्या मसाल्यामुळे. सगळे तांदूळ छान असं हलवून घ्यायचं. अधूनमधून असं तांदळाला हलवत राहायचं म्हणजे तांदूळ बुडाला चिटकणार नाहीत. आणि जास्त नाही, थोडंसं शिजवून घ्यायचं, नाहीतर बिर्याणी आपली चिकट होते. आता मी थोडंसं शिजवून घेणार आहे, थोडंसं बाकी आहे शिजायचं आणि नंतर दम देणार आहे. चिकन पण शिजून रेडी आहे. थोडंसं चिकन पण शिजलेलं आहे, म्हणजे आता जास्त शिजवायची गरज नाही, एवढंसं बस आहे. सुके मसाले, धना पावडर, जिरा पावडर, थोडंसं लाल तिखट, कारण हिरवी मिरची घेतली आहे म्हणून थोडंसंच घेतलंय मी. आणि हे बिर्याणी मसाला आणि थोडंसं काळं तिखट, कारण ह्याच्यानी चव थोडीशी वेगळी येते आणि छान लागते. आता हे मसाले सगळे दहीमध्ये मिक्स करायचे आणि नंतर मग आपण जेव्हा ग्रेव्ही करणार आहे त्याच्यामध्ये ते टाकायचे. छान असं मी दहीमध्ये मिक्स करून घेते. तांदूळ पण शिजलेले आहेत. आता मी तांदूळ काढून घेते पाण्यातून आणि नंतर मग मी दम देते. सगळे तांदूळ व्यवस्थित पाण्यातून काढून घ्यायचे. गरम आहे तोपर्यंतच तांदूळ काढून घ्यायचे. त्याच टोपामध्ये मी तेल गरम करायला ठेवलंय आणि तेल गरम झाल्यानंतर आपण कांदा टाकायचा आणि कांदा छान परतून घ्यायचा, एकदम गोल्डन असा कलर येऊपर्यंत कांद्याला. तेल पण छान गरम झाले. आता कांदा टाकायचा आणि कांदा छान परतून घ्यायचा. कांद्याला एकदम छान कलर आलाय, एकदम लाल असा कलर आलाय. कांदा भाजलाय चांगला. मग त्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचा. टोमॅटो मी एकच टाकणार आहे, कारण दही घेतलं जास्त आंबट होणे म्हणून. आणि 2-3 मिनिट हे पण परतून घ्यायचं. मीठ पण थोडंसंच टाकायचं, कारण आपण तांदळामध्ये पण मीठ टाकलेलं आहे. आलं लसूण त्याच्यामध्ये पण मीठ टाकलं होतं म्हणून मीठ एकदम मी थोडंसं टाकते. दही आणि मसाले टाकून घेतलेत आणि आता ही तेल सुटूपर्यंत छान असं मिक्स करून घ्यायचं. 2-3 मिनिट झाकण ठेवून घ्यायचं त्याच्यावरती आणि चांगले मिक्स झाल्यानंतरच मग चिकन टाकायचं. आता मी 2-3 मिनिट छान असं शिजू देते हे मसाले. 2 मिनिट झालेले आहेत. झाकण काढून घ्यायचं
आणि मसाला एकदम छान भाजलेला पण आहे, तेल पण सुटलेलं आहे. आणि आता ह्याच्यामध्ये चिकन टाकायचं आणि चिकन पण छान परतून घ्यायचं. चिकन परतल्यानंतर नंतर तांदळाचा दम देऊन घ्यायचं. तांदळाचा लेयर देऊन घ्यायचा आणि खाली चिकनचा आणि वरतून तांदळाचा लेयर द्यायचा आणि 15 मिनिट छान वाफ काढायची एकदम बारीक गॅस करून. मग आपली बिर्याणी रेडी. असं एकदम बारीक करायचा आणि 15 मिनिट वाफ घ्यायची आणि नंतर बिर्याणी रेडी. 15 मिनिट झालेले आहेत, बिर्याणी आपली रेडी आहे. आता मी बंद केला गॅस आणि बिर्याणी बघा एकदम सुटसुटीत अशी झालेली आहे, एकदम मोकळी आणि सुटसुटीत झाली. आता एक बाजूला इकडं मी ग्रेव्ही पण केली आहे, एकदम छान अशी तरी पण आली आहे ग्रेव्हीला, बघू शकता. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. माझ्या व्हिडिओला नक्की सपोर्ट करा आणि नवीन व्हिडिओसाठी नक्की लाईक करा व्हिडिओला. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.